हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमध्ये थर्ड टॉपिक स्टार्ट केला होता, जर्नल. फर्स्ट ऑफ ऑल हा टॉपिक स्टार्ट केल्यानंतर आपण जर्नल एंट्रीज मागची कन्सेप्ट काय ती बघितली होती आणि त्यानंतर जर्नल या टॉपिकमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट, टाइप्स ऑफ वाउचर, जर्नल वाउचर, कॅश वाउचर, टॅक्स इनवाइस, क्रेडिट मेमो आणि रिसीट या कन्सेप्टही बघितल्या आणि त्यांचं फॉर्मॅट काय आहे ते फॉर्मॅटसुद्धा आपण बघितलं. उदाहरण कॅश वाउचर हे कशा प्रकारचं आहे ते आपल्याला एक पिक्चर्स दिलेलं आहे, त्यावर आपल्याला कॅश वाउचर म्हणजे स्पेसिमेन ऑफ कॅश वाउचर, त्या वाउचरचं त्यांनी आपल्याला काय करायला दिलेलं आहे, फॉर्मॅट दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या कन्सेप्ट या लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. या लेक्चरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, चेक, की ज्याला आपण धनादेश असे म्हणतो. चेक While dealing with business transaction, businessmen use different types of check to make payment and for sending money from one place to another. Checkbook facility is given by the bank to its account holder who maintain a certain minimum balance. म्हणजे व्यावसायिक व्यवहारातील देवाणघेवाण पूर्ण करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे पेमेंट करण्यासाठी व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवायचे असतात तेव्हा हे व्यावसायिक काय करतात, विभिन्न प्रकारच्या चेकचा उपयोग करत असतात. जे खातेदार ठराविक रक्कम आपल्या खात्यात डिपॉझिट करत असतात अशा खातेदारांना बँकेकडून चेकबुक पुरवण्यात येतात. A check is an order issued by the account holder to his banker to pay on demand a stated sum of money to or to the order of specified person or to the bearer. The printed checkbook is issued by the bank to the account holder as per his requirement. म्हणजे हा जो चेक आहे, धनादेश, म्हणजे असा आदेश असतो की जो खातेदाराद्वारे बँकेला त्या धनादेशावर म्हणजे चेकवर लिहिलेल्या व्यक्तीला अथवा वाहकाला त्यावरील रकमेचे पेमेंट करण्यासाठी दिला जातो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो चेक असतो त्या चेकवर ज्या व्यक्तीचं नाव मेन्शन केलेलं आहे त्या व्यक्तीला पेमेंट करण्यासाठी खातेदार काय करतो, बँकेला हा आदेश देत असतो. म्हणून त्यावरील रकमेचे पेमेंट करण्यासाठी दिला जातो. खातेदाराच्या मागणीनुसार बँका काय करत असतात की त्या बिझनेसमॅनांना प्रिंटेड चेकबुकसुद्धा तिथे देत असतात. म्हणजे अशी फॅसिलिटी ही बँकेकडून त्या अकाउंट होल्डरला दिली जाते. नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ चेक. आपल्याला पुढे चेकची व्याख्या दिलेली आहे, ती डेफिनेशन बघूयात. अ चेक इज अ रिटन unconditional order signed by the account holder directing a specific banker to pay on demand certain sum of money only to a person named therein or to the bearer. आता ही जी आपल्याला चेकची डेफिनेशन सांगितलेली आहे, या डेफिनेशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की चेक म्हणजे धनादेश हा लिखित आणि बिनशर्त आदेश आहे की ज्याद्वारे जमा करता त्यावर आपली स्वाक्षरी करून एका विशिष्ट बँकेला निर्देश देतो की धनादेशामध्ये ज्याचं नाव लिहिलेलं आहे त्याला किंवा त्या वाहकाला त्यांनी मागणी केल्यावर एक ठराविक रक्कम द्यावी. म्हणजे अशी आपल्याला ही चेकची डेफिनेशन दिलेली आहे. पुढे आपल्याला पार्टीज टू अ चेक याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. There are three parties to a check. First is the drawer. The person who draws a check is called as drawer. Drawer म्हणजे जो व्यक्ती धनादेश चेक काढतो त्याला आदेशक म्हणजे ड्रॉअर असे म्हणतात. Second parties of check, the drawee. The drawee. The bank on whom the check is drawn is called a drawee. The drawee is always the banker. Drawee याचा अर्थ ज्या बँकेवर धनादेश काढलेला आहे त्यास ड्रॉवी असे म्हटलं जातं. आणि थर्ड पार्टी इज द पेई. The person in whose favor a check is issued is called as a payee. पेई याचा अर्थ ज्या व्यक्तीकरिता धनादेश म्हणजे चेक लिहिला जातो
त्याला पेई असे म्हणतात. म्हणजे असे आपल्याला 3 टाईप दिलेले आहेत, द ड्रॉवर, द ड्रॉवी अँड द पेई. द ड्रॉवर याचा अर्थ काय की जो व्यक्ती धनादेश काढतो त्याला ड्रॉवर असे म्हणतात. ड्रॉवी याचा अर्थ की ज्या बँकेवर धनादेश काढलेला आहे त्याला ड्रॉवी असे म्हटले जातात. आणि पेई याचा अर्थ की ज्या व्यक्तीकरिता धनादेश लिहिला जातो त्याला पेई असं म्हटलं जातं. नेक्स्ट, कंटेंट ऑफ अ चेक. चेकमध्ये नेमका काय कंटेंट असतो तो आपल्याला इथे दिलेला आहे. फर्स्ट, नेम ऑफ द बँक अँड ॲड्रेस ऑफ द ब्रांच. फर्स्ट ऑफ ऑल चेकवर त्या बँकेचं नाव व पत्ता आणि त्याचप्रमाणे शाखा इत्यादी माहिती असते. द डेट ऑफ इश्युईंग चेक. धनादेश लिहिण्याचे दिनांक म्हणजे तो चेक कधी दिलेला आहे त्याची तारीख मेन्शन केली जाते. नेम ऑफ दी पेई. ज्याला चेक द्यायचा आहे त्या व्यक्तीचं नाव तिथं मेन्शन केलं जातं. अमाऊंट इन वर्ड अँड फिगर. म्हणजे धनादेशाची रक्कम असते शब्दात आणि अंकात दिली जाते. नेम अँड सिग्नेचर ऑफ अकाउंट होल्डर. खातेदाराचं नाव आणि त्याची सही असते. चेक नंबर. चेकचा तिथे नंबर असतो म्हणजे धनादेश क्रमांक असतो. त्याचप्रमाणे MICR कोड असतो. त्याचप्रमाणे बँकेचा IFSC कोड असतो आणि अकाउंट नंबर असतो. म्हणजे हा सगळा कंटेंट त्या चेकवर असतो. आता पुढे आपल्याला चेकचे टाईप्स दिलेले आहेत. टाईप्स ऑफ चेक म्हणजे किती प्रकारचे चेक आहेत ते आपल्याला पुढे त्यांनी टाईप्स दिलेले आहेत. एकूण 3 टाईपचे आपल्याला एकूण 4 टाईपचे चेक्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे बिअरर चेक, सेकंड आहे ऑर्डर चेक, थर्ड आहे क्रॉस्ड चेक आणि थर्डमध्येच थर्ड जो चेक आहे तो क्रॉस चेक आहे आणि त्याच्यामध्ये परत 2 चेकचे टाईप्स आपल्याला दिलेले आहेत. ते क्रॉस चेक आणि एक क्रॉस अमाऊंट पेई चेक. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण चेकचा फर्स्ट टाईप बघूया, बिअरर चेक. Any person who can get the payment of the check at the counter of the bank is called as bearer check. bearer check याचा अर्थ की ज्याला आपण वाहक धनादेश असे म्हणतो. bearer check म्हणजे ज्या धनादेशाचे पैसे बँकेच्या काउंटरवर कोणत्याही व्यक्तीला मिळू शकतात त्यास bearer check असे म्हटले जाते. Any person who hold the check and it's physically present at the counter and sign the same in front of the banker can get the amount of check. चेक धारण करणारा व्यक्ती बँकेत जर भौतिकरित्या म्हणजे फिजिकली जर तो प्रेझेंट असेल आणि त्या चेकवर त्यांनी बँक अधिकाऱ्यासमोर सही करून त्या चेकची रक्कम तो प्राप्त करू शकतो. त्याला बिअरर चेक असं म्हटलं जातं. पुढे आपल्याला बिअरर चेक कसा असतो त्याचा पुढे आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे. स्पेसिमेन ऑफ अ बिअरर चेक. तर बिअरर चेकचा फॉर्मॅट बघा. इथे डेट कोणती आहे, मंथ कोणता आहे आणि इयर कोणता आहे ते मेन्शन करावं लागतं त्या चेकवर. म्हणजे हा सगळा कंटेंट हा बिअरर चेकवर असतो. त्याचप्रमाणे पे ऑर बिअरर म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला धनादेश काढायचा आहे त्या व्यक्तीचं नाव इथं मेन्शन केलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला त्याला किती रुपयाचं पेमेंट करायचं आहे ते रुपीज आपल्याला इन वर्ड्समध्ये लिहावं लागतं आणि इथे इन फिगर्समध्ये लिहावं लागतं. त्याचप्रमाणे अकाउंट नंबर इथं मेन्शन केला जातो आणि त्यानंतर इथे बँकेचं ब्रांच, ॲड्रेस, IFSC कोड हे सगळं मेन्शन केलं जातं. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचं नाव, ॲड्रेस आहे MG रोड मुंबई, बँकेचा IFSC कोड आहे SBIN 12340001 आणि त्याचप्रमाणे अकाउंट होल्डरचं इथं सिग्नेचर असतं आणि चेकचा जो क्रमांक असतो तो चेक नंबर इथे असतो जो की आपल्याला इथे दिलेला आहे चेक नंबर. म्हणजे अशा प्रकारे बिअरर चेक असतो. त्याचा आपल्याला इथे त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. पुढे सेकंड टाईप आहे चेकचा ऑर्डर चेक. When a check is draw payable to a specific person or order is called as an order check. ऑर्डर चेक की ज्याला आपण आदेशित धनादेश असे म्हणतो. जेव्हा चेकवरील रक्कम विशिष्ट व्यक्तीला देय असते तेव्हा त्यास ऑर्डर चेक असे म्हटले जाते. The payment of the order check is made by the bank to the person name mentioned therein or to any other person ordered by him. When the word bearer is struck off, it becomes an order check. ऑर्डर चेकमधील रक्कम चेकमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या आदेशाप्रमाणे तो सांगेल त्याला दिली जाते.
जेथे बिअरर चेक समाप्त होतो तेथे ऑर्डर चेक बनतात. ज्याप्रमाणे आपल्याला बिअरर चेक एक्झॅक्टली कसा असतो त्याचा आपल्याला इथं त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे, त्याचप्रमाणे ऑर्डर चेक हा कसा असतो त्याचा आपल्याला इथं त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. स्पेसिमेन ऑफ ॲन ऑर्डर चेक. आता ॲक्च्युली त्या ऑर्डर चेकमध्ये काय काय कंटेंट असतो तो कंटेंट आपल्याला इथं दिलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल चेकमध्ये डेट, मंथ, इयर कोणतं आहे ते मेन्शन केलं जातं. त्याचप्रमाणे पेई म्हणजे ज्या व्यक्तींच्या नावानं तो चेक काढायचा आहे त्याचं नाव मेन्शन केलं जातं. त्याला किती रुपयेचं पेमेंट करायचं आहे ते रुपीज इन वर्ड्समध्ये इथं मेन्शन केलं जातं, इन फिगर्समध्ये मेन्शन केलं जातं. त्याचप्रमाणे अकाउंट नंबर इथे मेन्शन केला जातो आणि त्याचप्रमाणे इथे बँकेचा ॲड्रेस, त्याची ब्रांच कोणती आहे, IFSC कोड वगैरे इथे सगळ्या डिटेल्स मेन्शन कंटेंट असतो. जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, MG रोड मुंबई, IFSC कोड इथे बँकेचा असतो आणि त्याचप्रमाणे इथे अकाउंट होल्डरची सिग्नेचर असते आणि त्याचप्रमाणे इथे चेकचा नंबर असतो. म्हणजे अशा प्रकारे हा ऑर्डर चेक असतो. त्यानंतर नेक्स्ट थर्ड टाईप आहे चेकचा क्रॉस चेक. चेकच्या थर्ड टाईपमध्ये आपल्याला दोन टाईपचे चेक आहेत, एक क्रॉस्ड चेक आणि एक आहे क्रॉस अकाउंट पे चेक. त्यातला फर्स्ट ऑफ ऑल आपण क्रॉस चेक बघूया. फॉर द सेफ इंटरेस्ट ऑफ द अकाउंट होल्डर अँड द ड्रॉइंग टू parallel transverse lines on the face of the check is called as crossed check. क्रॉस्ड चेक म्हणजे खातेदार म्हणजे अकाउंट होल्डर आणि ड्रॉवीला रक्कम मिळण्याच्या सुरक्षिततेसाठी जेव्हा चेकवर दोन समांतर रेषा काढल्या जातात तेव्हा त्यास क्रॉस चेक असे म्हणतात. Cross check has to be deposited into bank account and payment is made only through the bank. The effect of this check is that the payment of check is received by the right person. क्रॉस चेकचे पैसे प्रथम बँक खात्यात जमा होते आणि नंतर त्याला पैसे काढता येतात. म्हणून क्रॉस चेकचा प्रभाव असा होतो की चेकवर ज्या व्यक्तीचे नाव आहे त्याच माणसाला त्याचं पेमेंट केलं जातं. पुढे आपल्याला स्पेसिमेन ऑफ अ क्रॉस्ड चेक. क्रॉस्ड चेक ॲक्च्युअल कसा असतो त्याचा पुढे आपल्याला त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे आणि चेकमध्ये कंटेंट काय असतो तो आपल्याला इथं त्यांनी सांगितलेला आहे. चेकवर डेट काय आहे, मंथ म्हणजे त्याची सगळी डेट वगैरे मेन्शन केली जाते. तो चेक आपण कोणाच्या नावाने काढतो त्या व्यक्तीचं नाव इथे मेन्शन केलं जातं. किती रकमेचा चेक आहे ती रक्कम इंच वर्डमध्ये लिहिली जाते, फिगरमध्ये लिहिली जाते, अकाउंट नंबर लिहिला जातो आणि त्याचप्रमाणे कोणत्या तिथं बँकेच्या सगळ्या डिटेल्स घेतल्या जातात. फर्स्ट ऑफ ऑल बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचा ॲड्रेस मेन्शन केला जातो MG रोड मुंबई, बँकेचा IFSC कोड, त्याचप्रमाणे जो धनादेश काढणार आहे त्या अकाउंट होल्डरची इथं सिग्नेचर घेतली जाते आणि इथं चेक नंबर असतो. आणि हा क्रॉस चेक म्हणून काय केलं जातं, चेकच्या म्हणजे त्या चेकवर अशा दोन समांतर रेषा म्हणजे अशा दोन क्रॉस लाईन काय केल्या जातात, काढल्या जातात, म्हणून याला क्रॉस्ड चेक असं म्हटलं जातं. त्यानंतर लास्ट चेकचा टाईप बघणार आहोत आपण, क्रॉस्ड अकाउंट पेई चेक. A cross account payee check is similar to the crossed check. In these types of checks, specific person or organization deposited check into the bank and the amount is credited to his specific account only. When two parallel lines across the check are drawn with the word account payee only, it is called as a crossed account payee check. क्रॉस्ड अकाउंट पेई चेक म्हणजेच क्रॉस्ड अकाउंट पेई चेक हा क्रॉस्ड चेक सारखाच असतो. या चेकमध्ये लिहिण्यात आलेली रक्कम ही केवळ चेकमध्ये ज्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव लिहिण्यात आलेले आहे त्या व्यक्तीच्याच बँक खात्यात जमा होईल. जेव्हा एखाद्या चेकवर दोन समांतर रेषा ओढून त्यामध्ये केवळ पैसे प्राप्त करणारा म्हणजे अकाउंट पे ओनली हे शब्द लिहिले जातात अशा चेकला क्रॉस्ड अकाउंट पेई चेक असे म्हणतात. पुढे आपल्याला क्रॉस्ड अकाउंट पेई चेकचा इथे फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्या चेक कसा असतो आणि त्याच्यामध्ये कंटेंट काय तो आपल्याला इथे दिलेला आहे. त्या चेकवर डेट, मंथ, इयर मेन्शन केलं जातं आणि इथे त्या चेकवर असे क्रॉस लाईन दिल्या जातात दोन आणि त्या दोन क्रॉस लाईनमध्ये अकाउंट पेई म्हणून ओनली अकाउंट पेई म्हणून इथं मेन्शन केलं जातं.
आणि ज्याच्या नावाने आपण चेक काढत आहोत त्या व्यक्तीचं नाव इथे मेन्शन केलं जातं. किती अमाऊंट आहे ती अमाऊंट इन वर्ड्समध्ये लिहिली जाते, परत फिगर्समध्ये लिहिली जाते. अकाउंट नंबर मेन्शन केलं जातं. त्यानंतर त्या बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया, MG रोड मुंबई, बँकेचा IFSC कोड आणि चेकचा नंबर असतो आणि परत अकाउंट होल्डरची तर साईन असते. म्हणजे अशा प्रकारे हा क्रॉस्ड अकाउंट पेई चेक असतो. म्हणजे अशा प्रकारे टाइप्स ऑफ चेकमध्ये आपण एकूण 3 टाईपचे चेक बघितले, बेअरर चेक, ऑर्डर चेक आणि क्रॉस्ड चेक. आणि नंतरचा चेक काय बघितला, क्रॉस्ड अकाउंट पेई चेक. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला धनादेश म्हणजेच काय की चेकबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, त्याची डेफिनेशन बघितलेली आहे, चेकवर नेमका कंटेंट काय असतो ते बघितलेलं आहे. त्याप्रमाणे पार्टीज ऑफ चेक हा कन्सेप्ट आपण बघितलेली आहे आणि त्याचप्रमाणे टाईप्स ऑफ चेक आपण बघितलेले आहे. त्यातला फर्स्ट टाईप बघितला बेअरर चेक, त्यानंतर ऑर्डर चेक आणि क्रॉस्ड चेक आणि लास्ट बघितलं क्रॉस्ड अकाउंट पेई चेक. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला चेक आणि टाइप्स ऑफ चेक याबद्दल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.